तर रोहित पवारांनी ज्यांचा राजीनामा मागितलाय ते राममोहन नायडू आहेत, देशाचे नागरी उड्डाण मंत्री. आंध्र प्रदेशातील तेलुगू देसम पक्षाचे खासदार. त्याच तेलुगू देसम पक्षाच्या पाठिंब्याने केंद्रामध्ये मोदींचं सरकार स्थिर झालंय. त्यांच्यावरती रोहित पवारांनी आरोप करत थेट राजीनाम्याची मागणी आज केली. यावरच आहे आजचा आपला पहिला प्रश्न आणि तो पाहण्यासाठी आपण जाऊयात पोल सेंटरला. आजचा आमचा प्रश्न आहे, अजित पवार यांच्या दुर्घटनेची चौकशी होईपर्यंत केंद्रीय उड्डाण मंत्री राममोहन नायडूंच्या राजीनाम्याची रोहित पवारांची मागणी योग्य आहे का? होय आणि नाही असे दोन पर्याय आहेत. जरूर सोशल मीडियावरती या प्रश्नावर व्यक्त व्हा. आता डीजीसीएच्या व्हीएसआर कंपनीच्या ऑडिटमध्ये नक्की काय काय मुद्दे बाहेर आलेले आहेत ते आपण पाहूयात मीडिया सेंटरला. डीजीसीएकडनं व्हीएसआरचं विशेष सुरक्षा ऑडिट करण्यात आलंय आणि व्हीएसआरच्या ऑडिटमध्ये अनेक नियमभंग आढळून आलेत. एअरवर्दीनेस, एअर सेफ्टी, फ्लाईट ऑपरेशन्समध्ये नियमभंग असल्याचं दिसून आलंय. एअरवर्दीनेस म्हणजे विमान सुरक्षित उड्डाणासाठीची जी योग्यता असते त्याच्यामध्ये नियमभंग आहेत. विमानांच्या देखभाल प्रक्रियेमध्ये सुद्धा त्रुटी आढळलेल्या आहेत. नियमभंगामुळे व्हीएसआरची 4 विमानांच्या उड्डाणाला आता डीजीसीएने मनाई केलेली आहे. लिअरजेट या धाटणीची विमानं आहेत. एअरवर्दीनेस संदर्भातल्या त्रुटी दूर होईपर्यंत विमान उड्डाणांवरती बंदी घालण्यात आलेली आहे. आढळलेल्या त्रुटींवरती सखोल विश्लेषण अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले. ऑपरेटरना सुरक्षा माहिती सार्वजनिक करणं बंधनकारक असेल असंही सांगण्यात आलेलं आहे. डीजीसीएकडनं विमानांसाठी सेफ्टी रँकिंग सिस्टीम लागू होणार आहे. फ्लाईट ड्युटी टाइम मर्यादा उल्लंघन केल्यास वैमानिकाचा परवाना 5 वर्षांपर्यंत निलंबित करणार असंही डीजीसीएने सांगितलेलं आहे. ही एक नवीन नियमावली डीजीसीएने इश्यू केली आहे.